बरं, ही जोडी आपण पाहतोय. लेफ्ट राईट वाला कॉम्बिनेशन आहे. दीपक चला स्ट्राईक एंड कडे आपण बघतोय. हा, बॉलिंग ट्रॅक वर आपण नजर टाकली आहे. नंतर बॉलिंग करण्यासाठी पुष्पक नावाचा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंड मध्ये आहोत म्हणजे 3 ओव्हरचा मुकाबला म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक नसेल. आणि फील्ड मध्ये आपण बघितलं तर मग डीप मध्ये हे फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू फेकला गेला, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की पंच मात्र स्थिर होते. पंचांच्या प्रतिक्रिया नव्हत्या. फलंदाजाला अपेक्षा होती की कदाचित आम्हाला वाईट मिळेल, परंतु तसं काही झालं नाही. तिकडे सरळ चेंडू चालला. या वेळेला पंचांच्या प्रतिक्रिया मिळाल्या की ह्या वेळेला ही लाईन थोडीशी खराब आहे आणि पंच रुपेश दांडेकर सर म्हणतायत की येस इट इज अ वाईट असेल, ही गोलंदाजाला पुन्हा फेकावं लागेल. बघा फलकाला झालेली आहे सुरुवात. फलकावर अगदी आपण बघितले तर मग एक धाव. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर थोडेसे इंजर्ड आपल्याला जर पाहायला मिळत आहेत, परंतु त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहे. चेंडू लढवण्यामध्ये असफल झाले आहेत आणि चेंडू निघून चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. इथे मिळतील 2 धावा. हा सुरुवात झालेली आहे. अगदी आपण पाहिली तर मग श्री साई गणेश चिंचपडा ही टीम आपण पाहिली आहे. तर पहिल्या मॅचला एक योग्य रीतीने त्यांनी चेस केला. पहिल्या मॅच मध्ये अगदी मला वाटते की पहिल्या मॅच मध्ये नक्कीच डिफेंड केला आणि ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत दर्शवला गेलाय, आज करामती कामगिरी त्यांच्या माध्यमातून कदाचित पाहायला मिळू शकते. सकाळचं सत्र त्यांच्या नावावर जाऊ शकते, परंतु नागली टीम एक चांगली टीम आहे. बॅकफुटला जाऊन पुढचा फटका. एलिव्हेशन कमी आहे, टायमिंग नाही आहे. 30 घेऱ्यामध्ये फिल्डर तैनात होते, त्यांच्या हातामध्ये झेल समावला जाईल. पहिला कंदा फलंदाज मात्र होईल बाद. दीपक पिलांना पलटावर लागेल गाऊटच्या दिशेने. त्याच्या स्वरूपात मात्र पहिली सफलता मिळवण्याचं कार्य पुष्पकने आपल्या गोलंदाजीमध्ये केलंय. डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर दिवस कोणाचे कसे बदलतील सांगता येत नाहीये. आणि ते दिवस कसे बदललेत कारण की तो देखील मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. कारण की क्रिश का गाणं सुनेगा आणि मात्र त्या मुलाने मात्र तो गाणं मात्र बघा एक म्हणजे अशीच रील बनवली गेली, परंतु त्याला इतकी प्रसिद्धी इतकी आपण पाहिलं तर प्रेम यायला नाही की आज मात्र सगळीकडे त्याची चर्चा आणि चर्चा होताना पाहायला मिळते. म्हणजेच हे आउट दिवस हे असं नशीब कधी कोणाचं बदलेल हे सांगता येत नाहीये आणि ते दर्शवलं गेलंय. पंच इन्व्हॉल्व आहे तिथे नो बॉलचा इशारा आणि त्यावर चौकाराची मोहर 4. नागले टीम अगदी आपण बघितले 3 ओव्हर मध्ये किती धाव संख्येवर मात्र रोखण्याचा प्रयत्न करेल. हा माणूस तर हाच असणार आहे की समोरच्या संघाला आपण फ्री माइंडने क्रिकेट खेळू द्यायचं नाही. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी, इव्हन क्वालिटी गोलंदाजीने विकेट टेकिंग आणि इकॉनॉमिकल हा विचार असेल, परंतु तसा विचार हा फलंदाजाचा नसेल. परंतु ही गोलंदाजी छान आहे. आता मात्र गुड कमबॅक अगदी आपल्याला पाहायला मिळालं, कारण की फ्रीडमने फ्रीडचा चेंडू आता मात्र तो खेळण्याची संधी आली होती, मात्र ते खेळता आला नाहीये. आणि अगदी आपण बघितलं तर मग आला डॉट. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. या वेळेला थोडासा मागे ठेवला, हार्ड लेनला पिक केलं गेलं, तिथे चेंडूच्या हाताळणी केली आहे. फलंदाजा बघितला आपण तर तो टांग्सच्या प्रमाणे आहे ना की बॅटिंग करताना नियंत्रण नव्हतं. थोडासा वेगवान चेंडू होता. सरप्राईज डिलिव्हरी त्याला म्हणू शकतोय.
आणि या सरप्राईज डिलिव्हरी मात्र आपण बघितलं की थोडंसं कमी पडताना पाहायला मिळालं आपल्याला बॅटर अमोल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, अगदी नजर मात्र त्या चेंडूवर हटवली होती. आणि जसं म्हणतात ना की नजर हटी दुर्घटना घटी, परंतु इथे दुर्घटना गट्टा गट्टा वाचली आहे असं म्हणू शकतोय आपण. बाईकच्या धावा मिळत आहेत टीमच्या टोटल मध्ये. जवळजवळ आपण बघितलं तर 9 धावा या फलकावर देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिले षटक तिथे पूर्ण होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एक षटक पूर्ण झालंय फलकावर, अगदी 9 गडी गमावला गेला आहे. आणि त्या गडीचा जर विचार करायचा झाला तर दीपक या खेळाडूला आपण गमावताना बघायला मिळाला. आता ओव्हर नंबर 2 त्याच्या हातामध्ये सोपवली जाते. बॉलिंग ट्रॅकवर असतील मिस्टर मनोज. मनोज घरात ज्याला आपण पाहतोय डेफिनेटली आपण बघितलं तर दुसऱ्या षटकामध्ये हा मनोजकडे देखील आपण बघितलं तर मग बॉलिंग तितकीच सुंदर आहे, चांगलं नियंत्रण आहे, परंतु दर्शवावं लागेल कारण की प्रत्येक वेळा एक चॅलेंज असतं आपल्या समोर आणि ते चॅलेंज स्वीकारण्याचे आणि त्या चॅलेंजला मात्र आपण बघितलं ना तर जतीने तोंड देण्याची एक धमक देखील असायला हवी आहे. आज वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिलं तर मग लो गट हलका हाफ गटातील नक्कीच आज संघ खेळत आहेत आणि मग त्यांच्या माध्यमातून 9 धावा आहेत 9. अगदी आपण पाहू शकतो या वेळेला मनोज या गोलंदाजीमध्ये आपण आपला प्रभाव असतं गोलंदाजी योग्य रीतीने वापरतील का, किंवा मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर्स आहेत ना ही या गोलंदाजीवर मात्र तुटून पडतील. व्हॉलेंटियर्स थोडस नियंत्रण ठेवा तिकडे गाड्यांवर. पहिला चेंडू असेल या षटकातील, आवडवल्या पात्र आपण बोल ऑप्शनच्या बाहेर खेचल्या चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर ताईना त्याच्या हातामध्ये विसावला जातोय खेळ समाप्त झाला. इथे फलंदाजाचा खेळ धक्का क्रमांक 2 पाहिला आपण असे साई गणेश चिंचपाडा या टीमला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. 9 आकड्यावर दुसरा फलंदाज बाद. ज्युतानी नागले टीम्स कॅप्टन्स माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करा. आयोजक तुम्हाला सूचना करतायत. पुन्हा एकदा रिक्वेस्ट असेल ज्युतानी नागले टीम. अक्षय माली नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येऊन झालेत. अमोल बराब आणि अगदी आपण बघितलं तर अक्षय माली. सध्या तरी मनोजच्या गोलंदाजीमध्ये नुकसान झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं. धीमा टाकलेला करामती हा चेंडू म्हणू शकतो या सेन्सिबल गोलंदाजी म्हणू शकतो. बुद्धीचा मात्र वापर केला, गती कमी केली आहे, धीमा टाकला, लेंथ मागे ठेवली गेली आणि तेच प्रमुख कारण आपण बघितलं की फलंदाजाला मात्र थोडस कठीण गेलं आणि हा डॉट चेंडू बुद्धिमत्तेचा आपण बघितलं तर योग्य रीतीने वापर केला जातोय. चतुराईचं क्रिकेट ह्याला म्हणतायत. पुन्हा एकदा पाहिला आपण धीमा टाकलाय, स्लोअर वनचा वापर केला जातो, वारंवार मात्र स्लोअर वन चेंडू हाताळले जात आहेत आणि काय जबरदस्त इथे कलेचं दर्शन ज्याला म्हणतायत ना ते घडवलं गेले गोलंदाजाने. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि तेच मात्र इथे पाहायला मिळालंय. हे 2 चेंडू निर्धावत्तापर्यंत लागोपाठ येताना पाहायला मिळालेत. हा गती होती ते वेगवान सरप्राईज केला होता बॅटरला. कदाचित बॅटरला वाटलं असेल की फास्ट स्लो येईल, परंतु या वेळेला फास्ट क्विकर वनचा वापर केला गेला आणि तोही खोल टप्प्यामध्ये. बघा ना या षटकामध्ये काय घडले तर 4 चेंडू फेकले, धाव एकही आलेले नाहीये आणि 1 विकेट. धाव गतीला पूर्णपणे थांबवून ठेवलंय, लगाम लावून ठेवलंय. काबिल तारीफ गोलंदाजी मनोजीची. यावेळेला देखील पुन्हा एकदा स्लोअर वन वापरला गेला. यावेळेला फलंदाजांनी मात्र माइंडसेट बदलला गेला की हलक्या हाताने फक्त एकच घेऊया, आपल्या साथीदाराला आपण स्ट्राईक एंडकडे आणूया. हे चित्र पाहायला मिळालं अक्षयच्या माध्यमातून. अमोल बर्फ आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या संघासाठी योगदान द्यायचं. विद्या बॅट अजूनपर्यंत खेळण्याची संधी मिळालेली नाहीये. धावफलक 10च्या घरामध्ये, चेंडू फेकून झालेत 5. अंतिमचा चेंडू असेल या दुसऱ्या ओव्हरमध्ये. फलकावर 10 2 गड्याच्या मोबदल्यात. प्रथम स्ट्राईक एंडकडे मिस्टर अमोल.
खोल टप्प्यामध्ये ब्लॉकलमध्ये चेंडू, सुंदर गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग पाहायला मिळाले. लाजवाब गोलंदाजीचं उदाहरण पाहायला मिळालं. किफायती इकॉनॉमिक्स बॉल पाहायला मिळाला. फक्त एक धाव, एक विकेट. आणि आपल्या बॉलिंग मध्ये आपण बघितलं तर एक बेस्ट स्पेल असतो ना, तो स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावर 5च्या सरासरीने 10 धावा अगदी पाहायला मिळाला. नुकसान तर झालंय 2 गड्यांचे, परंतु भरपाई कशापर्यंत केली जाईल या तिसऱ्या ओव्हर मध्ये. डेफिनेटली अब तक 2 ओवर का खेल हमने देखा है, 10 रन बन चुके हैं, लेकिन ये 10 रन 2 ओवर में नहीं, कहीं ना कहीं सोचने वाली बात होगी, बड़ा करना होगा। अगर इस मुकाबले में आपको अच्छा करना है तो आने वाली 6 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन बनाने का प्रयास करना होगा, तब जाके आपके टीम के लिए एक अच्छा टोटल बनेगा। लेकिन बनाएगा कौन, अब बड़ा तो ये सवाल है, क्योंकि एक तरफ अक्षय ने वहां पे स्ट्रगल किया है, क्योंकि 4 गेंदों में हिंदी कमेंटेटर पाहिजे। इस बीच एक गेंद यहाँ पे खिलाड़ी है, वहां पे दीपेश गेंद को फील्ड किया, लेकिन रन बाउंड्री बाउंड्रीज नहीं अब तक आई है। बाउंड्री कब आएगी ये सवाल है। टीमची टोटल आपण बघितली तर मग 13च्या घरामध्ये रिव्ह्यूची डिमांड केली आहे. कोणी बॅटिंग करणाऱ्या टीमने नो साठी, हाईट साठी, ओके ठीक आहे. चला तिसरे अंपायर आमचे या तिसरे अंपायर असतील आणि तिसऱ्या अंपायरला देखील आपण फेम मध्ये घेऊया. आता जवळ जवळ हा बघा अगदी तिसऱ्या अंपायरची मदत घेतली गेली आणि तिसऱ्या अंपायरची मदत की फलंदाज लाईनच्या थोडा पुढे आहे, त्यामुळे बेनिफिट ऑफ सर आपण बघितलं तर मग गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाईल आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं इथे की हा व फेअर डिलिव्हरी असेल, नुकसान जास्त काही होणार नाही है। मैदान के अंदर से चलना नहीं है, मैच चालू है, आपको हो पता भी होना चाहिए। अगर आपको सुनाई नहीं दे रहा है तो फिर हमारे ऑर्गेनाइज टीम आपको सुनाएगी। ओ भाई थोड़ा जल्दी चलो, हमारे मिलकर आएंगे फिर। इस बीच खेली हुई गेंद, आत्मविश्वास नहीं है। देखो यहाँ पे बाउंड्री, चौके अब छक्के नहीं आ रहे, कहीं ना कहीं मुश्किलें बढ़ चुकी है। एक भी अब तक बाउंड्री हमने देखी नहीं है इस इनिंग में। 14 रन बन चुके हैं, गेंदे हो चुकी है 3 इस ओवर की, अभी भी 3 गेंदे शेष है। तो कहीं ना कहीं अब सोचने वाली ये बात है कि कौन बाउंड्री देगा। बैकफुट पे जाके पुल करना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नहीं गेंद लगे, पीछे जा रहे 2 रन मिलेंगे, लेकिन वो उतना काम नहीं करेंगे जितना फायदा आप सोच रहे हो। फायदा तो करना ही है, लेकिन बल्ले के साथ अब तक केवल 16, यानी कि हर एक गेंद पे 1 रन आ रहा है, क्योंकि आप बची हुई 2 गेंदे हैं। बघा आता आतापर्यंत आपण बघितलं तर प्रत्येक बॉलवर एक एक म्हणजे 16, म्हणजे रन बॉल असं समीकरण राहिलं गेलंय। कुठेतरी हे समीकरण बदलावं लागेल, ह्या 2 बॉलला बाउंड्री मध्ये डिलीट करावं लागेल, ते सध्या तरी होत नाहीये। एकही मात्र बाउंड्री नाहीये, बाउंड्रीचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळालाय। धावफलक 16, अंतिमचा आणि शेवटचा चेंडू। नेक्स्ट मॅच असेल 2 संघाचे संघ नायक, रिक्वेस्ट करतोय टॉसबॉक्सच्या दिशेने यायचं। वाघोबा स्पोर्ट्स गोरखपाडा आणि नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडे टीम टॉसबॉक्सच्या दिशेने आपण टॉस देखील करणार आहोत या महत्वपूर्ण मॅचचा। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये, लेग बायचा इशारा तिथे मिळेल, मात्र 1 धाव। एका धावेने टीमची टोटल पोहोचली गेली 17च्या घरामध्ये, म्हणजेच का डोळ्याच्या समोर असेल 18 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष। अगदी आपण पाहिलं तर मग संजय 11 नागले या संघाच्या समोर हे लक्ष आपण बघितलं तर भरपूर छोट आणि तगडं, छोटस आपण बघितलं तर
छोटंसं लक्ष आखूड आणि हे लक्ष पूर्ण करण्यासाठी मला वाटते जास्त वेळ लागणार नाहीये नागले टीमला. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या पटलावर कोणत्याही संघाला मात्र आपण बघितलं ना तर हलक्यामध्ये आपण घेऊ शकत नाहीये. तर टॉस आपण करतोय. हमारे मेहमानों के हाथों से यह सिक्का उछला जाएगा, टॉस किया जाएगा. चला अजयजी वर्धन आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला जे पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. छाप असा कॉल येतोय काटा. अजयजी आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर बसा. शुभकामनाएं दोनों टीमों को दीजिए और आप जाके स्थानापन्न हो जाइए. अब वाघोबा स्पोर्ट्स गोरखपाडा टीम मॅच 4 ओव्हरचा आहे. टॉस जिंकलाय, तुम्ही काय निवडाल? शतरक्षण. बघा आज तुमच्याकडे एक संधी आहे, ज्याप्रमाणे हलका हाफ म्हणजेच हलका हाफ मध्ये तुमच्याकडे प्रत्येक संघाला आपण एक देतोय ना संधी, ही संधी तुम्हाला मिळाली. काय करणार आज, कशा प्रकारचं क्रिकेट खेळणार? बघूया आता. बघा तुमचा संघ भरपूर स्ट्रगल करतोय. मागची सिरीज या मैदानावर तुम्ही चांगले क्रिकेट खेळला होता, परंतु काहीतरी चुका झाल्या तुमच्या माध्यमातून. आज त्या चुकातून काय शिकलात का तुम्ही? बघा जास्त बोलत नाही. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा देत आहे. जाऊया आपण नितीन यांच्याकडे. टॉस जिंकला असता तुम्ही काय निवडलं असता? बॅटिंग. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. काय कसं कॉम्बिनेशन बनवलं आज तुमच्याकडे? कोणते खेळाडू जे असतील म्हणजे बॅटिंग मध्ये चांगली बॅटिंग करतील? आता टीम तर भरपूर चांगली केलेली मी अगोदर. जवळजवळ 5-6 वर्षांनी माझी 5 वेळा टीम फुटली. तरी पण मी कमीपणा नाही घेतलं का आपण पहिल्यापासून खेळतो. जवळजवळ 25 ते 26 वर्ष झाली मी खेळतो. मी शाळेतली सगळी पोरं घेतलेत आणि फक्त आम्ही 4 नवीन आहेत. मी अजित आणि प्रवीण हांडवा. आज पेमल नाही आणि पेमल. म्हणजे 3 ते 4 बाकी सगळे ज्युनियर प्लेयर्स आहेत. आज काय वाटतं तुम्हाला, संधी मिळाली या स्पर्धा खेळत असताना? या जवळजवळ म्हणजे असोसिएशनचा जो हाफ असतो ना, हलका हाफ, त्याच्यामध्ये तुमच्याकडे आतापर्यंत संधी आलेली आहे का याच्या आधी? याच्या आधी आलेलं आहे आम्हाला 3 ते 4 ठिकाणी आलेलं आहे, पण आम्ही हे नाही केलं. आता या वर्षी काय झालं, आमची 2 पोरं आहेत भावाची, युवराज आणि समीर. आमचा यांच्यावर गेम आहे. जर दोघांची बॅटिंग आणि बॉलिंग चालली तर आम्ही सहजी जिंकू शकतो. डेफिनेटली म्हणजे 2 खेळाडू आहेत आणि या आजच्या दिवसामध्ये त्यांचा एक धमाका पाहायला मिळू शकतोय. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा देतोय या मॅचसाठी. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. धावा चेस करायचे आहेत. धन्यवाद जय शुडुकले. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल आपण पहिल्या देखणी गोलंदाज दीपक पिलाना पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली होती एक गोलंदाजाची. आज पुन्हा एकदा तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. छोटं टार्गेट आहे, 18 मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आहे, जज करतोय, परंतु जजमेंट चुकलं आणि चेंडू अगदी आपण पाहिला तर मग हवेच्या लाटांवरती स्वार होऊन निघून गेला. सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता षटकार. आणि या षटकाराच्या साह्यानं आपण पाहिलं तर मग धाव फलक आहे ते अगदी योग्य त्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळाले. फलंदाज आपण पाहिला तर मग प्रज्वल म्हसेकरच्या बॅटमध्ये आला षटकार. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली आहे, रोखलं जाईल एक या धावसंख्येवरती. अगोदरच्या फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग श्री साई गणेश चिंचपाडा संघाकडनं योग्य ते धावफलक व्हायला हवं होतं, ते मात्र धावफलक झालं नाहीये. फंच विकेट किपरच्या मागे काही प्रेक्षक आहेत, त्यांना मात्र तिथून बाहेर काढायचं आहे. 2 मिनिटं थांबा. शाळेतील काही मुलं आहेत त्यांना तिथून बाजूला करा.
हा चेंडू आपण पाहिला तर योग्य त्या लेंथ वरती फेकला गेला. अशा प्रकारची लेंथ निश्चितच वापरली तर निश्चितच आपण पाहिलं तर अगदी शेवटपर्यंत हा मॅच जाऊ शकतो. परंतु ज्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पहिला प्रज्वल करण्याची सुरुवात झाली, पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर लगेच मात्र मोठा फटका त्यांनी मात्र पेश केला. त्याच्यानंतर एक सिंगल धाव देखील आली आहे. हो हो, यावेळेस मधली एसटी मात्र उद्ध्वस्त केली गेली, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. परतावं लागेल प्रज्वल म्हशेकर, सॉरी प्रथमेश भोईर या खेळाडूला. प्रथमेश भोईर मात्र बाद झाले, सलामीला आले, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केलाय, परंतु बाद झाले आहेत. इथून धावफलक आपण पाहिलं तर 7 अंकड्यांवरती पहिला घात झाला आहे प्रथमेश भोईरचा. जवळजवळ आपण पहिला तर मग पहिल्या षटकातील चेंडू फेकून झाले तर 5 चेंडूचा खेळ मात्र झाला आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक. आता मात्र अविनाश सोनावणे, वंडर बॉय, नागल्याचा एक जबरदस्त खेळाडू आहे अविनाश सोनावणे, आमचे चांगले मित्र देखील आहेत, परंतु यावेळेस इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अजूनही धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजेच 11 धावा अजूनही विजय करता हव्या आहेत. चेंडू शिल्लक असतील 13 चेंडू 11 धावा. इथून जर सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर गुच्छांना विकेट पकडावे लागते चिंचपाडा या संघाला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अविनाशचा देखील पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झाला आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक आला, परंतु त्याच्यानंतर जो कमबॅक राहिलाय तो अप्रतिम पाहायला मिळालाय. अगदी योग्य त्यावेळेस अगदी आपण पाहिलं तर मग जो गाडीचा घेर जो एक्सचेंज करायचा होता ना, तो अगदी एक्सचेंज केला. गोलंदाज आपण पाहिला तर दीपक फिलाना या गोलंदाजाने. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि या 12 चेंडूमध्ये अजूनही विजय करता धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 11. मंगेश मोर नावाचा गोलंदाज नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. इथून 12 चेंडू मध्ये 11, एक सोपं समीकरण आहे, सोपं गणित आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सोपं गणित देखील कधी कधी मोठं होऊन राहते. परंतु त्याच्याकरता अजून काही स्ट्रगल जे आहेत ना गोलंदाज मंगेश मोरला मात्र या ठिकाणी करावे लागतील. पहिला बॉल फुलटॉस बॉल होता, पॉइंटच्या दिशेने, अगदी ब्लॅकबॉल पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. 2 धावा तर इथून पूर्ण केलेत. चांगला स्ट्रोक होता ब्लॅकबॉल पॉइंटच्या दिशेनं, परंतु आपण पाहिलं तर 2 धावा अगदी इथून मात्र पूर्ण केलेत. सिंगल डबल न देखील धावफलक चालता ठेवलं तर सहजपणे हा विजय प्राप्त केला जाईल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळाला. ऑन साइडला चेंडू जाईल ड्यू स्करलेगच्या दिशेनं. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी आणि निश्चित आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. आणखी 2 धावा धाव फलकावरती ह्या ऍड केल्या जातील. प्रज्वल म्हशेकरच्या बॅटमधनं ह्या धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मंगेश मोर गोलंदाजी क्रमवरती 2 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडूवरती 4 धावा त्यांनी खर्च केलेत. यानंतरचा टॉस देखील केला गेलाय आणि पुढील मॅच आपण पाहिला तर पाहायला मिळेल वाघोबा स्फोट गोरातपाडा आणि नवदुर्गा स्फोट बेलकर या 2 संघामध्ये पुढील मॅच. परंतु मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं तर मग चेंडू आलाय डॉट चेंडू निश्चितच हलकस जे आहे ना ते फरक मात्र पडणार आहे. इथून आपण पाहिलं तर मग चेंडू बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि निघून गेला डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. 2 धावा धाव फलकावरती आणखी ऍड केल्या जातील. तुमची टोटल पहिली आहे तर पोचली गेली आहे 13 अंकांवरती. अजूनही जिंकण्याकरता 5 धावा बनवायच्या आहेत. आज एकंदर 12 संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता.
एकच सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 14 अंकांवरती. अजूनही 4 धावा ह्या बनवाव्या लागतील. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. नंतर आई भवानी ब्राह्मणगाव या संघाला देखील आपण पाहणार आहोत. गावदेव स्पोर्ट देवदल बी संघ. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी केले. ऑन साइडला खेळले गेले. अविनाश एकदा वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो झाला सक्सेसफुल. चेंडूची फेकी थोडी आपण पाहिले तर लेझी आली आहे, परंतु बॅकअप करत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न घेतला गेला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज प्रज्वल म्हसेकर मात्र इथून बाद झालेत. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये वादल स्पोर्ट ब्राह्मणगाव, हिराई स्पोर्ट ससूपाडा, स्वराज्य स्पोर्ट पेंढरीपाडा, श्री मुंड्याई स्पोर्ट काजूपाडा अशा प्रकारचे संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. परंतु सध्या तरी आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक पहिला आपण पाहतोय श्री साई गणेश चिंचपाडा आणि संजय 11 नागले या दोन संघामध्ये. इथून आपण पाहिलं तर फक्त धावांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. 2 चेंडू शिल्लक असतील 6. सामना थोडासा सोपा झालाय संजय 11 नागले टीम करता. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं टायगर स्पोर्ट बिंपाड आयोजित टायगर चषक 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिली होती संजय 11 नागले या संघाची. परंतु आज तोच ध्येय, तोच उद्देश आणि तोच खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. युनिटी स्पोर्ट चिंचोटी आयोजित गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये. पहिला बॉल फुल टॉस डिलिव्हरी हाताळली गेली आहे. 2 शतरक्षक पुढे आले आहेत आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग ज्या 2 धावा इथून पूर्ण करायच्या होत्या त्या पूर्ण करताना आपल्याला हे 2 खेळाडू पाहायला मिळाले आणि अशा प्रकारे संजय 11 नागले संघ जवळजवळ आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 या फेरीमध्ये पोहोचला गेलाय. हायलक टीम श्री साई गणेश चिंचपाडा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा आणि नवदुर्गा स्पोर्ट बेलकड या 2 संघामध्ये. परंतु जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि इथून मात्र शुभेच्छा पुन्हा एकदा देऊ इच्छितो टीम संजय 11 नागले टीम करता.